नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ज्या विद्यार्थ्याने मॅथ पार्ट 1, मॅथ पार्ट 2 मध्ये कशा प्रकारे मार्क्स मिळवले आहेत ते आपण बघितलं आणि त्याने कशा प्रकारे आन्सर शीट राईट केली होती ते पण आपण बघितलं. नंतर पेपर चेकरने कशा प्रकारे मार्क्स दिलेले आहेत ते पण आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच विद्यार्थ्याने सायन्स पार्ट 1 ला 39 मार्क्स म्हणजे 39 मार्क्स मिळवलेले आहेत 40 पैकी आणि सायन्स पार्ट 2 ला 40 पैकी 38 मार्क्स त्याने मिळवलेले आहे. आता हा थेरी सब्जेक्ट आहे, तर थेरी सब्जेक्ट्सला इतके छान मार्क्स मिळवणे कठीण असतं, तर त्याने कशा प्रकारे राईट केलेले आहे आन्सर्स ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. चला, तर फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 1 ए एमसीक्यू असतो. ठीक आहे, तर 1 2 3 4 5 असे 5 एमसीक्यू असतात. त्याने ऑप्शन्स राईट केलेले आहे आणि सर्व त्याचे ऑप्शन्स बरोबर आलेले आहे. 5 पैकी 5 मार्क्स त्याला भेटलेले आहे. त्यानंतर जर बघितलं क्वेश्चन 1 बी थेरी क्वेश्चन असतो ट्रू ऑर फॉल्स. तर त्याप्रमाणे जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितली तर स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स रेडॉक्स रिएक्शन टेक प्लेस ड्युरिंग सेल्युलर रिस्पायरेशन. तर हे ट्रू आहे म्हणून त्याने आन्सर फक्त ट्रू केलेला आहे आणि 1 मार्क्स त्याला मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता फाइंड द ऑड वन आउट. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न फिक्स असतो. इथे ऑड वन आउट विचारलं होतं आणि मॅग्नेट आन्सर आलेला आहे. देन थर्ड क्वेश्चन 1 सेंटेन्स मध्ये आन्सर होतं ते राईट केलेलं आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन मॅच द पेयर होता, पण मॅच द पेयर फक्त एकच मार्क्सचा आहे, त्यामुळे ए कॉलम मध्ये एकच ऑप्शन आहे आणि इकडे ऑप्शन टोटल होते 3, त्यापैकी एक ऑप्शन करेक्ट घ्यायचं होतं, तर सी ऑप्शन करेक्ट होतं, ते झाला 1 मार्क. फक्त बघा मॅच द पेयर जे गरजेचं होतं तेच राईट केलेलं आहे. 5 नंबरचा क्वेश्चन त्याचा सुद्धा आन्सर 1 सेंटेन्स मध्ये आलेला आहे. अशा प्रकारे 5 क्वेश्चन आहे, ऑरला नाहीये. अशा प्रकारे 5 मार्क्स त्याने मिळवलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असतो आपला, त्यामध्ये ए. तर क्वेश्चन नंबर 2 ए जर बघितला क्वेश्चन पेपर मध्ये तर तो असतो गिव्ह सायंटिफिक रिझन आणि 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. तर ह्या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे बघा, क्वेश्चन 1 ए चा फर्स्ट घेतलेला आहे आणि फर्स्ट 2 मार्क्सचा आहे, तर त्याने जास्तीत जास्त 6 पॉइंट्स राईट केलेले. बघा आता याचा फायदा काय होतो की 6 पॉइंट्स राईट केल्यामुळे गरजेचे होते फक्त 4 पॉइंट्स. 2 मार्क 1 पॉइंट अर्ध्या मार्कला असतो. त्याने 4 जरी पॉइंट करेक्ट राईट केले असते तरी सुद्धा 2च मार्क्स मिळाले असते, पण त्याला कुठंतरी शंका होती की मार्क्स कमी होऊ शकतात. त्याने 6 पॉइंट्स राईट केले म्हणजे 2 एक्स्ट्रा पॉइंट राईट करून ठेवले. पेपर चेकरने प्रॉपर रीड केलं आणि 2 पैकी 2 मार्क्स त्याला दिलेले आहे. त्यानंतर जर बघितलं क्वेश्चन 2 म्हणजेच गिव्ह रिझन सेकंड सुद्धा त्याने प्रॉपर राईट केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर पॉइंट्स आहेत 3 आणि खाली जर बघितलं तर अजून 3 असे 6 पॉइंट्स पुन्हा एकदा त्याने राईट केलेले आहे. आम्ही ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की अशा प्रकारे राईट करत जा. त्याने प्रॉपर ऐकलेलं आहे आमचं आणि प्रॉपर राईट केलेलं आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा त्याला 2 मार्क्स मिळालेले आहे, म्हणजे गिव्ह रिझनचे जे 4 मार्क्स असतात ते त्याला पूर्ण भेटलेले आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग एनी 3, म्हणजे पुन्हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. असे टोटल 3 सॉल्व्ह करायचे आहे 6 मार्क्सला. क्वेश्चन 2 बी असतो तो, तर त्याने पुन्हा एकदा नवीन पेजवर सुरुवात करून बी चा फर्स्ट त्याने राईट केलेला आहे, आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, तर ही प्रॉपर आन्सर राईट केल्यामुळे त्याला डायरेक्ट 1 2 गोष्टींना 1 मार्क्स असे 2 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, सेकंड क्वेश्चन व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न डोअर ऑफ युअर हाऊस. ठीक आहे, तर त्याचे हे 4 पॉइंट्स राईट केलेले आहे. गरजेचे 2च पॉइंट्स होते, त्याने 4 घेतलेले आहे. ठीक आहे, प्रॉपर सेंटेन्स आहे. 2 मार्क्स त्याने मिळवलेले आहे. तुम्ही अजून पॉइंट्स राईट करू शकतात, काही अडचण नाही. त्यानंतर थर्ड त्याने काय केलेलं आहे, डिफरन्स बिटवीन घेतलेला आहे. डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. तुम्ही जर बघितलं डिफरन्स बिटवीन मध्ये त्याने किती पॉइंट्स राईट केलेले आहे, तर वरती 1 नंतर खाली टोटल 3 म्हणजे असे 4 पॉइंट्स राईट केलेले आहे. ठीक आहे, तरी सुद्धा त्याला 2 मार्क्स प्रॉपर भेटलेले आहे. त्याने प्रॉपर पॉइंट्स राईट केले म्हणून मिनिमम 4 पॉइंट्स राईट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरचं त्याचं चुकलेलं आहे. ठीक आहे, त्यानं ऑर राईट केलेला आहे. तर ऑर राईट केल्यामुळे त्याला 1 चुकलं 1 बरोबर आलं 1 मार्क तो ऑर मध्ये गेला. फक्त 3च विचारले होते, त्याने एक्स्ट्रा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, यामध्ये जर बघितलं तर क्वेश्चन 2 बी मध्ये टोटल 5 प्रश्न असतात. 5 पैकी 3 विचारले होते, त्याने 4 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पुढे जर बघितलं 5वं सुद्धा त्याने सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, 5वं सुद्धा त्याने सॉल्व्ह केलेला आहे. त्याला सुद्धा प्रॉपर 2 मार्क्स मिळाले, पूर्ण 2 मार्क्स, ते सुद्धा ऑरला गेलेले. ठीक आहे, कारण की फक्त
3 बरोबर हवे होते, त्याचे आलेले ऑलरेडी 4 बरोबर आलेले, तर 2 मार्क्स पुन्हा एक्स्ट्रा ऑरला गेले आणि 6 मार्क्स आउट ऑफ 6 मिळालेले आहे. अशा प्रकारे पर्यंत त्याला आउट ऑफच मिळालेले आहे. मग कुठे गेला आपण ते चेक करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5. ओके, 5 सॉल्व्ह करायचे आहे क्वेश्चन आणि 15 मार्क्स आहे, म्हणजे एक क्वेश्चनला 3 मार्क्स आहे. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन 3 मध्ये त्याने डायरेक्ट सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. दिलेले काही नावं आहे, त्यांचे नेम सिम्बॉल्स हे राईट करायचे आहे. द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, मग फ्लोरीन, त्याचा सिम्बॉल. दोघं विचारले, दोघं घाईघाईमध्ये फक्त जर नावच लिहिले असते, सिम्बॉल लिहिलं नसतं तर मार्क्स कमी पडले असते. ठीक आहे, नंतर काय जे क्वेश्चन आहे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, बी आन्सर आहे हायड्रोजन, सी आहे हेलियम, असे 3 क्वेश्चन होते. प्रॉपर बघा अर्धा अर्धा प्लस केलेला आहे. का प्लस केलेला आहे? या गोष्टीला अर्धा मार्क आणि सिम्बॉलला अर्धा मार्क, असा 1 मार्क 1 मार्क आणि 1 मार्क, पण तिने मेन्शन केलेले आहे अर्धा अर्धा, याला अर्धा आणि याला अर्धा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 3 पैकी 3 मार्क्स मिळालेले आहे. आता दुसरा प्रश्न झाल्यानंतर त्याने डायरेक्ट 4 नंबरचा घेतला. त्याला तो आधी येत होता म्हणून त्याने 4 नंबरचा घेतलेला आहे आणि 4 नंबरचा काहीच नाही, एक डायग्राम आहे आणि डायग्रामवरनं प्रश्न विचारलेले आहे. नेम द फॉलोइंग डायग्राम्स अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट बिहाइंड देम. ठीक आहे, तर तुम्ही जर बघितलं तुमच्याकडे ऑलरेडी काय आहे, क्वेश्चन पेपर आहे. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल होता, त्याचे युजेस वगैरे लिहिले. सेकंड डायग्राम त्याचे पण लिहिले. तुम्ही बघा हाफ मार्क्स 1 मार्क आणि हाफ असे 1 मार्क 1 मार्क 2 मार्क्स भेटलेले आहे. ठीक आहे, तर इथे 2च मार्क्स त्याला भेटलेले आहे. त्याने कुठंतरी छोटीशी गडबड केली असेल म्हणून 2च मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर जर बघितलं म्हणजे 1 मार्क्स कमी झालेला, पण बघू त्याने पुढे कसं सॉल्व्ह केलेलं आहे. थर्ड मध्ये 5 नंबरचा त्याने घेतलेला आहे. 5 नंबर मध्ये विचारलं होतं आन्सर द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू द फॉर्मेशन ऑफ रेनबो, आणि 3 क्वेश्चन विचारलेले आहे. तर 3 क्वेश्चन पैकी ए चं त्याने आन्सर लिहिलेलं आहे, त्याला 1 मार्क भेटलेला आहे, प्रॉपर डायग्राम काढलेली आहे. नंतर बी चं आन्सर लिहिलेलं आहे, त्याला सुद्धा अर्धा अर्धा 2 मार्क्स, आणि सी सुद्धा इथं चुकलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा त्याला 2 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, त्यानंतर तो ऑरला टाकलेला बघा एक्स्ट्रा असं लिहिलेला आहे. 6 नंबरचा पुन्हा एकदा राईट केलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन होता नेम द फॉलोइंग. छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन पेपर आहेच. ठीक आहे, मी फक्त सांगतोय की कशा प्रकारे त्याने राईट केलेला आहे. तर बघा इथे 1 मार्क भेटलेला आहे अर्धा अर्धा. ठीक आहे, बस इतकंच आहे. नीट बघा 6 नंबरचा आहे. ओके, 6 नंबरचा परत पुढे कंटिन्यू केला, अशा प्रकारे 3 मार्क्स मिळाले. ते 2 1 2 एक्स्ट्रा काउंट केला, कारण की 3 हे जास्त आहे. जे जास्त असतात ते काउंट करतात, जे कमी असतात ते एक्स्ट्रा धरले जातात. 3 मार्क्स इथं सुद्धा मिळालेले आहे. त्यानंतर त्याने काय केलं की त्याला 7 नंबरचा पण येतोय, मग त्याने 7 नंबरचा पण प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, इथे सुद्धा त्याला किती मार्क्स मिळाले? 3 मार्क्स मिळाले. असे टोटल 5 सॉल्व्ह करायचे बघा. त्याला 3 3 असे मार्क्स मिळत गेले आणि इथपर्यंत 8वा सुद्धा त्याने सॉल्व्ह केलेला आहे. तर 8व्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टींना अर्धा अर्धा मार्क दिलेला आहे. ठीक आहे, अर्धा अर्धा जर केलं तुम्ही तर टोटल 3 मार्क्स आहे. तर अशा प्रकारे 4 प्रश्न त्याचे 3 3 मार्क्स मिळाले, म्हणजे 12 मार्क, आणि 2 प्रश्नांना त्याचे जे आन्सर होते ते 2 आन्सर्सला 2 2 मार्क्स मिळाले. त्यापैकी 2 एक्स्ट्रा धरले होते आणि ते 2 असे 14, 15 पैकी 14 मार्क्स त्याला इथं भेटलेले आहे. म्हणजे त्याचा 1 मार्क जो होता तो इथे गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. तो 5 मार्क्ससाठी असतो आणि 2 पैकी 1 सॉल्व्ह करायचा असतो. तर बघितलं आपण क्वेश्चन 3 त्याने थर्ड पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला होता, तो पण जमला नाही. नंतर त्याने जागा सोडलेलीच होती की आलं की आपण राईट करणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 त्याने फर्स्टच निवडला आहे. फर्स्ट क्वेश्चन होता ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आय. त्यामध्ये टोटल आहे 4 प्रश्न. एका प्रश्नाचा आन्सर झालेला आहे, प्रॉपर डायग्राम आणि लेबल पण केलेला आहे. आणि लेबल करत असताना मिनिमम तुम्ही कमीत कमी 4-1 नावं जरी दिली तरी चालतं. त्याने पूर्ण नावं दिलेली आहे. अशा प्रकारे त्याला डायग्राम आणि लेबलिंगला 2 मार्क्स भेटलेले आहे. 2 मार्कचा हा क्वेश्चन होता. बघा 4च प्रश्न आहे, 5 मार्काला आहे. त्या 5 पैकी पहिलाच प्रश्न 2 मार्कला गेलेला आहे. ठीक आहे, इथं मेन्शन नाही केलेलं आहे कोणता प्रश्न किती मार्क्सला आहे. त्याने राईट केलं, त्याला पहिल्या प्रश्नालाच 2 मार्क्स होते आणि उरलेले खालचे 3 प्रत्येकाला 1-1 मार्क्स आहे. तर बी चा आन्सर लिहिलेला आहे, त्याला 1 मार्क आहे. सी चा 1 आन्सर, त्याला 1 मार्क आहे. आणि डी चा 1 आन्सर, त्याला 1 मार्क आहे. अशा प्रकारे 5 पैकी 5 मार्क्स त्याला भेटलेले आहे. पण इथे जर फक्त डायग्राम काढली असती, लेबलिंग केलं नसतं, 1च मार्क्स भेटला असता, इथे सुद्धा 1 मार्क गेला असता. अशा प्रकारे
त्याने 4 क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे. त्याने 4चा सेकंड सुद्धा अटेम्प्ट केलेला आहे बघा. म्हणजे ऑरचं पण त्याने राईट करून ठेवलेलं आहे. सेकंड क्वेश्चन होता ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17 आणि त्यावर 5 प्रश्न विचारले होते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं, नंतर इलेक्ट्रॉन्स जे प्रश्न असतील तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहेच. डॉट स्ट्रक्चर सुद्धा विचारलेलं होतं, डॉट स्ट्रक्चर पण काढलेलं आहे आणि हे मार्क एक्स्ट्रा गेलेले आहे. तुम्ही जर बघितलं ह्या मुलाने जितकं कव्हर होईल तितके एक्स्ट्राचे क्वेश्चन्स राईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच त्याला जर इथे चुकले असेल तर एक्स्ट्राचे जे क्वेश्चन राईट केले होते तिथं मार्क्स मिळालेले आहेत. अशा प्रकारे या थेरी पार्ट 1 सायन्सचा जो क्वेश्चन पेपर होती ती पूर्ण थेरी असते, सांगण्याची गरज नाही. 40 पैकी 39 मार्क्स त्याने मिळवलेले आहे. अशाच प्रकारे सायन्स 2 चा सुद्धा पेपर त्याने व्यवस्थित आणि छान पैकी लिहिलेला आहे. त्याला मार्क्स आहे 38. कसा राईट केला ती गोष्ट आपण बघणार आहोत. चला पुढे जाऊया. तर बघा सायन्स 2, ठीक आहे. सायन्स 2 कडे आता आपण जाऊया. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर सायन्स 2 ला 38 मार्क्स मिळालेले आहे, म्हणजे 38 मार्क्स मिळालेले आहे. कशा प्रकारे मिळालेले आहे ती गोष्ट आता आपण बघूया. ठीक आहे, गोष्ट म्हणू आपण याला, तुमच्यासाठी गोष्टच आहे. तर बघा पुन्हा एकदा प्रॉपर एमसीक्यू राईट केलेले आहे. ऑप्शन्स फक्त राईट केलेले, त्याची ओरिजिनल उत्तर लिहिणं गरजेचं नसतं. ओके, फक्त ऑप्शन्स राईट करा, त्याचा फायदा तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल का फक्त ऑप्शन्स राईट करायचे असतात. त्यानंतर बघा पुन्हा एकदा कन्सेप्ट पुन्हा तीच आहे. क्वेश्चन 1 चा बी आहे. पुन्हा एकदा फाइंड द ऑड वन आउट, तर त्याने लिहिलेलं आहे. अशा प्रकारे ट्रू ऑर फॉल्स होतं. इथे बघा अॅनालॉगी कम्प्लीट करायचं होतं. फोर्थ क्वेश्चन आय थिंक होता गिव्ह एनी 2 कमर्शियल युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. किती विचारले होते बघा बाळांनो, 2 विचारले होते, त्याने 5 राईट करून टाकले. 1 मार्कला क्वेश्चन आहे. तर बघा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बघा इथं अर्धा मार्क केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 5 पैकी 5 म्हणजे 5 आणि 5 10 मार्क्स झालेले आहे. क्वेश्चन 2A, आता क्वेश्चन 2A जर बघितला तो क्वेश्चन असतो पुन्हा एकदा गिव्ह सायंटिफिक रिझन 4 मार्कला. तुम्ही जर बघितलं गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये त्याने फर्स्ट कन्सिडर केलेला आहे आणि 7 पॉइंट्स राईट करून ठेवले. गरजेची किती होते फक्त 4, पण त्याने डायरेक्ट 7 पॉइंट राईट केले. आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहे. बघा इथेच 1 मिळाला, इथे अर्धा मिळाला, अशा प्रकारे मार्क्स भेटलेले आहे. तुम्ही जर बघितलं ओके, इथे बघा 1 आणि अर्धा 1.5 भेटलेला आहे, म्हणजे त्याने एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. पण जे गरजेचं होतं ते गरजेचं जितकं पाहिजे होतं तितकं पेपर चेकरला भेटलेलं नाहीये. त्यामुळे त्याने फक्त किती मार्क दिले, 1 आणि अर्धा, म्हणजे 1.5 मार्क्स मिळालेला आहे. ओके, बघा अशा गोष्टी असतात. त्याने भरपूर लिहिण्याचा प्रयत्न केला, पण जे ऍक्च्युअल आन्सर आहे, उत्तर आहे, ते लिहिलं नाही म्हणून अर्धा मार्क कट झालेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा त्यांनी पूर्ण पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सुद्धा अर्धाच मार्क मिळाला. बघा थेरी पेपर असाच असतो बाळांनो, तुम्ही ऍक्युरेट लिहिलंच पाहिजे. पण ठीक आहे, त्याने जवळपास लिहिण्याचा प्रयत्न केलेला. इथं सुद्धा 6 पॉइंट्स लिहिलेले आहे, तरी सुद्धा 1.5 मार्क्स मिळाला आहे. वरती अर्धा मार्क गेलेला आहे, खाली सुद्धा अर्धा मार्क गेलेला आहे. थर्ड गिव्ह रिझन त्याने राईट केलेला आहे, त्याला सुद्धा इथं 1च मार्क्स मिळाला आहे. भरपूर 6 पॉइंट्स राईट केले. बघा बाळांनो 6 पॉइंट्स राईट केले, पण फक्त मिळालेले आहे 1च मार्क. 2 मार्कचा प्रश्न आहे, 1च मार्क्स मिळालेला आहे. बघा पॉइंट तर भरपूर राईट केले, पण करेक्ट पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथं 1च मिळाला, तो ऑरला गेला, तिकडे 1.5 होते, 1.5 3 झालेले आहे. म्हणजेच इथं 4 पैकी 3च मार्क्स मिळाले. इथे एक त्याचा मार्क गेलेला आहे, त्याला 38 पडलेले आहे. 1 मार्क्स गेलेला आहे. अजून 1 मार्क कुठे गेला ते आपण आता शोधण्याचा प्रयत्न करू. गिव्ह रिझन मध्ये 1 मार्क गेलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, याचे हे हक्काचे मार्क्स असतात, चार्ट असतात. इथे प्रॉपर राईट केले की आउट ऑफ मार्क्स मिळतात. तर बघा इथे जर बघितलं तुम्ही तर हाफ आणि हाफ 1.5 मार्क्स मिळाले आहे. क्वेश्चन आहे क्वेश्चन 2B, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3 क्वेश्चन्स राईट करायचे 6 मार्क्सला, म्हणजे क्वेश्चन 2 मार्क्सला आहे. तर चेन होती एक, ओके, आणि ती फिलिंग द ब्लँक मध्ये त्याने कुठेतरी चुकवलेलं आहे. ठीक आहे, टोटल 4 फिलिंग द ब्लँक होत्या, चुकल्यामुळे त्याला फक्त 1.5 मार्क्स मिळाला आहे. पण तो ऑरला काउंट झालेला आय थिंक, म्हणजे पुढे सॉल्व्ह केलं असेल. असं सर्कल मारलंय म्हणजे हे जे मार्क्स आहे ते ऑरला गेलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन जर बघितला तर सेकंड क्वेश्चन मध्ये डिफरन्स बिटवीन होता, काय होता, क्लास फिशेस अँड क्लास रेप्टाइल्स. बघा डिफरन्स बिटवीन त्यानं चुकवलेला आहे, 0 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, म्हणजे इथे पण त्याचे मार्क्स गेलेले आहे. पण त्याने बघा
हार मानली नाही, त्याने सर्व क्वेश्चन लिहून ठेवलेले. फायदा बघा, थर्ड क्वेश्चन राईट केला, प्रॉपर मार्क्स मिळाले. 2 गरजे त्यानं 3 पॉईंट राईट करून ठेवले, तरी 2 मार्क्स मिळाले. 2 पैकी 2 आउट ऑफ मिळाले आहे. इथून आता मेन सुरुवात त्याची झालेली, 2 पैकी 2. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, 4, त्याच्या सुद्धा त्याला 2 मार्क्स मिळाले. 4 पॉईंट्स, अर्धा मार्क काउंट झाला बरं का, म्हणजे प्रॉपर राईट केल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. इथे पण आउट ऑफ मिळाले. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, इथे सुद्धा त्याने आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहे. 5 मध्ये होतं, राईट 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम मस्कुला. बघा, या प्रकारे त्याने लिहिलेलं आहे. अशा प्रकारे त्याला सुद्धा 2 मार्क्स मिळालेले आहे. बस झाले, बाकीचे ऑर्ल निघून गेले. 2 2 2 असे 6 मार्क्स भेटलेले आहे. त्याने प्रॉपर 5च्या 5 प्रश्न राईट केले, त्यापैकी 2 वरचे तर गेले होते. ठीक आहे, अशा प्रकारे त्याला 6 मार्क्स त्याने मिळवलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3 काय आहे? क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पुन्हा एकदा एनी 5 म्हणजे 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे पूर्ण, आणि एक प्रश्न 3 मार्क्स साठी आहे. असे टोटल किती क्वेश्चन आहे यामध्ये? 6 असतात. 6 पैकी 5 राईट करायचे आहे. तर बघा, क्वेश्चन सेकंड त्याने निवडला, पूर्ण राईट केलं, नंतर एक्सप्लेनेशन राईट केलं, हा हाफ मार्क केलेला आहे बघा प्रॉपर. इथेच त्याचे हे 4 पॉइंट असल्यामुळे ओके, लोडिंगला गेलेली आहे. एकच मिनिट, स्क्रीनशॉट निघालेला आहे आय थिंक. ओके, बॅक जाऊया. ओके, ठीक आहे. तर बघा, हाफ 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 असे 2 मार्क्स, हा एक हाफ, आणि इथे हाफ, असे 3 मार्क्स त्याला भेटलेले आहे प्रॉपर एक्सप्लेनेशन केल्यामुळे. एक झाला 3 मार्क्सचा. टोटल 5 क्वेश्चन करेक्ट पाहिजे 3-3 मार्क्सचे. देन बायनरी फ्युजन, प्रॉपर थर्ड क्वेश्चनचा आन्सर राईट केलेला आहे, पुन्हा 3 पैकी 3. बघा, प्रॉपर पॉइंट त्याने फिलअप केलेले, 1 नंतर 2 3 असे 3 पॉइंट्सला 3 मार्क्स भेटलेले आहे. ओके, त्यानंतर थर्ड मध्ये त्याने काय केलं, फोर्थ क्वेश्चन राईट केला, पुन्हा एकदा प्रॉपर राईट केला बघा. ठीक आहे, डायरेक्ट 1 मार्क मिळाला, इथे 1 मार्क्स मिळाला, इथे 1 मार्क्स, असे टोटल 3 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा, किती छोटासा क्वेश्चन होता, त्याचा आन्सर आहे 4 पॉइंट्स राईट केले. क्वेश्चन जर बघितला तर राईट 3 कॅरेक्टरिस्टिक्स, सॉरी हो तेच आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 इकडे बघू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये, क्वेश्चन नंबर 5. ओके, तर बघा, 5 नंबरचा प्रश्न अशा प्रकारे 3 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, पुन्हा त्यांनी 6 नंबरचा जो कंटिन्यू केलेला आहे, इथे त्याला 2 मार्क्स मिळालेले आहे, 3 पैकी 2 मार्क्स. नंतर 7 नंबरचा पण ट्राय केला, इथे सुद्धा 2च मार्क्स मिळालेले. म्हणजे बघा, हा ऑरला गेलेला आहे, आणि इथे 3 मिळालेले असते तर त्याला पुन्हा एकदा 39 मार्क्स आले असते. इथं तो 1 मार्क गेलेला आहे, म्हणजे इथे एक आणि गिव्हिजमध्ये 1 मार्क गेलेला आहे. अशा प्रकारे 2 मार्क्स गेलेले आहे. तरी सुद्धा प्रॉपर आन्सर लिहिल्यामुळे त्याला 38 मार्क्स आलेले आहे. बघा, सायन्स विषय हा थेरॉटिकल आहे, तर पॉइंट हे महत्वाचे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, थोडंफार मुद्देसूद नाही आलं, त्याच्या रिलेटेड जरी आन्सर लिहिलं, निदान 0 ऐवजी आपल्याला काहीतरी मार्क्स मिळतात. पेपर कोरा सोडू नये. ठीक आहे, बघा, पूर्ण ट्राय करण्याचा प्रयत्न ह्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. चांगले मार्क्स मिळालेले आहे. तुम्हाला सुद्धा असेच मार्क्स मिळतील अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, तर तुम्हाला हा प्रॉपर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि अजून तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. ठीक आहे, आपण इथेच थांबूया. थँक्यू.